नमस्कार मंडळी, मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करतोय आणि आपण चाललो आहोत नाशिकमधील एका ऑफ बीट प्लेसवरती, कारण की या प्लेसबद्दल जास्त काही म्हणजे लोकांना माहिती नाही आहे। आपण चाललो आहोत मातोरी या ठिकाणी आणि इथे स्पेशली दर्याई देवीचं मंदिर आहे आणि आता सध्या ते डेव्हलपमेंट म्हणजे चांगली केलेली तिथे आणि म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, असं घाटांमध्ये आणि डोंगरामध्ये आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे आणि खूप सुंदर आहे आणि इथे फोटोग्राफीसाठी सुद्धा खूप चांगलं प्लेस आहे। म्हटलं याचा एक ब्लॉग झाला पाहिजे। जर तुम्ही नाशिकमध्ये टूरसाठी येत असाल, नाशिक दर्शन करत असाल स्पेशली पावसाळ्यात आणि अशाच प्लेसच्या शोधात असाल की जिथे तुम्हाला ऑफबीट काही मिळेल, म्हणजे जास्त काही गर्दी नाही आणि थोडंसं नवीन प्लेस, तर हे एक चांगलं प्लेस असू शकतं। आणि जास्त काही लांब पण नाही, नाशिकमधून म्हणजे सिटीमधून फक्त 20-25 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आरामशीर तुम्ही इथे बाईकवर तुमच्या गाडीने येऊ शकता आणि रस्ता बघू शकता, चांगला रस्ता आहे। आणि माझ्यासोबत मित्र आहे माझे, प्रसाद, गणेश आणि आणखी एक गणेश नेहमी असतात आपल्या ब्लॉगमध्ये आणि आम्ही चाललो आहे बाईकने, बघू शकता। तर चला आता जाऊ लवकर आणि तिकडं जाऊन आपण मस्त शॉर्ट्स घेऊ आणि देवीचं दर्शन पण घेऊ आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे मी तुम्हाला पुढे दाखवतो। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, प्रवास सुरू आहे आणि आता आम्ही मखमलाबाद रोडपासून जो रस्ता त्र्यंबककडे जातो त्या रस्त्याला आहोत आणि बघू शकता पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे, खूप चांगला रस्ता आहे, काही गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही झाला। आणि आता आम्ही मातोरीजवळ आलो आहे आणि मागे बघू शकता कमान श्री दर्याई माता मंदिर आणि इथेच मागे जो डोंगर दिसत असेल तुम्हाला तिथंच आपल्याला जायचं आहे, काय 2-3 किलोमीटरचंच अंतर आहे। तर मस्त आहे, आज वातावरण पण चांगलं आहे, मजा येते आणि मित्र पण आहे सोबत। तर चला आता जाऊया आणि घेऊया दर्शन, पाऊस वगैरे नाही, थोडंसं ड्रोन वगैरे फ्लाय करू, चांगले चांगले शॉट्स घेऊ आणि मग बघूया पुढे काय काय। पण रस्त्यातच आहोत आणि बघू शकता आता निसर्ग म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचं जे रूप आहे ते दिसायला सुरुवात झालेली आहे। आता पावसाचं वातावरण झालंय आणि आजूबाजूची हिरवळ तुम्ही बघू शकता आणि आता पुढे बघू पाऊस वगैरे आल्यावर आणखी मजा येईल। तर फायनली मंडळी आपण पोहोचलो आहोत दर्याई माता मंदिराजवळ आणि आता आपण आहोत पार्किंग एरियामध्ये। इथे पार्किंग आहे, बघू शकता, इथे गाडी वगैरे तुमची कार वगैरे पार्क करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्किंग फ्री आहे। अजून तरी इथे काही पेड पार्किंग सुरू नाही झाली, आता जसं जसं हे प्लेस डेव्हलप होईल तसं तसं सुरू होऊ शकते। पण चला आता आपल्याला जायचं आहे वरती आणि बघू शकता तिकडे ट्रेक सुरू होतो। खरं तर इतका मोठा काही ट्रेक नाही आहे, छोटासाच ट्रेक आहे आणि जाऊन वरती देवीचं दर्शन घेऊ आणि मी ऐकलं की वरती शिवलिंग पण आहे, तर तिथे पण जाऊ आणि बघूया कशा कशा गोष्टीवरती आणि वॉटरफॉल पण आहे। तर सोबत ड्रोन वगैरे घेतले, ड्रोन फ्लाय करू आणि वॉटरफॉलचा एक मस्त व्ह्यू कॅप्चर करू। तर चला आता हे बघा, इथं तुम्ही पूजेचं सामान वगैरे घेऊ शकता, नारळ वगैरे घेऊ शकता आणि देवीला वाहू शकता। तर पाऊस सुरू होण्याच्या आत पटापट जाऊ वर आणि दर्शन करून परत येऊ। हे बघा, इथनं आता ट्रेक सुरू होतोय आणि अशा प्रकारच्या पायऱ्या आहे, म्हणजे इतका काही अवघड रस्ता नाही, इझिली तुम्ही जाऊ शकता वर आणि थोडंसं वर गेल्यानंतर बघूया कसा रस्ता आहे। तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहोत मातेच्या मंदिराजवळ आणि मागे बघू शकता आता हा वॉटरफॉल आणि इथनं हा पूल केलेला आहे, इथं फोटोग्राफी वगैरे खूप छान होऊ शकते। तसं मी तुम्हाला ड्रोनने दाखवणारच इथले व्ह्यूज, पण बघू शकता हे बघा त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हा पूर्ण इथनं वॉटरफॉल वाहतो असं आणि आता पुलावरनं इथपर्यंत पाणी खाली जातो। तर खूप मस्त व्ह्यू आहे, म्हणजे नाशिकमध्ये असून सुद्धा हे प्लेस एक ऑफबीट प्लेस आपण म्हणू शकता। तर बघू शकता भाविकांची पण इथे गर्दी आहे। तर मंडळी दर्शन या ठिकाणी आपलं झालेलं आहे आणि इथले काही नाशिककर मित्र आपल्याला भेटले होते, तर त्यांना आपण विचारू इथला एक्सपिरियन्स कसा होता। तर सर काय नाव आपलं? माझं नाव किरण रवणकर। ओके, तर कसं वाटलं तुम्हाला या प्लेसवर येऊन? हा स्पॉट एक हिडन स्पॉट आहे
खूप जणांना माहिती नाही की इथं इतकं भारी सौंदर्य आहे आणि एकदा प्रत्येकाने जरूर येणे. आम्ही पण नाशिकवरून आलो आहे, बऱ्याच दिवसापासून चालू होतो, पण पावसाची वाट पाहत होतो आणि आज पावसाळ्यात पूर्ण आनंद घेतला आम्ही या स्पॉटचा. आपण सर्वांनी जरूर यावे. मंदिराचं दर्शन झालंय आणि आता वरती आपण चाललोय. तिकडे शिवलिंग आहे, ठीक आहे, तर तिथून जायचा रस्ता इकडनं आहे. तर आता वरती जाऊ, शिवलिंगचं पण दर्शन करू. तर मंडळी, या ठिकाणी फायनली पाऊस सुरू झालेला आहे आणि आता खरी मजा येत आहे. आम्ही शिवलिंग जवळच होतो आणि तिथेच पाऊस सुरू झाला आणि बघू शकता आमचे गणेश महाराज आपल्या असली रूपात आलेले आहेत आणि या ठिकाणी भोलेंची भक्ती करतायत. तर वातावरण बघू शकता इथे, आणि इथे आपण मगाशी होतो आणि तिथून आता हा पूर्ण वॉटरफॉल खाली वाहतोय आणि खूप मजा येते. तर कसं वाटतंय? एकदम भारी, नवीन काहीतरी प्लेस आपण आणि फॅमिली सोबत, हां फॅमिली सोबत पण येऊ शकतो तुम्ही, काय हरकत नाही. सेफ प्लेस आहे एकदम. तर फायनली मंडळी, अशा प्रकारे दरी माथुरीचा हा ब्लॉग या ठिकाणी आपण बघितलेला आहे आणि खरंच खूप सुंदर असं प्लेस आहे. ज्याप्रमाणे आम्ही ऐकलं होतं अगदी तसंच निघालं आणि खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि या ठिकाणी वॉटरफॉल आहे, देवीचं मंदिर आहे, तसंच वरती छोटीशी ट्रेकिंगसुद्धा आहे. तर असं एक कॉम्बो पॅक तुम्हाला या ठिकाणी मिळेल. जर तुम्ही नाशिकमध्ये येत असाल आणि असं काही ऑफ बीट प्लेस बघत असाल तर हे प्लेस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि या ठिकाणी फॅमिलीला सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि मागे व्ह्यू बघू शकता, आता ऊन पण पडलेलं आहे आणि थोडासा वॉटरफॉलचा फ्लो पण आहे, म्हणजे एकदम मजा आली या ठिकाणी. आणि नाशिकमधलं एक नवीन प्लेस आम्हाला कळालेला आहे आणि आय होप की तुम्ही सुद्धा इथे याल आणि खूप मजा कराल. तर चला, आता जाण्याची वेळ झालेली आहे. आता पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कुणाला याबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन ब्लॉग्स या चॅनलवर नेहमी येत राहतील. तर चला, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग. हे बघा, बाय.